हो, यावेळेला थोडासा दिव्यागतीचा चेंडू होता, फसवा चेंडू आहे, ही ओळख राहिली आहे. मी सुरुवातीला म्हटलं की वेगाने चेंडू फेकणं यावरती जास्त विश्वास नाही आहे. पेस व्हेरिएशन पाहायला मिळतंय. बॅटीचा लिडिंग एज आणि फलंदाज बाद. आणखीन एक महत्वाची विकेट या ठिकाणी गमावली जाते. दुसरा फलंदाज बाद. रोनित बॅक टू द पॅव्हिलियन आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे, परंतु गोलंदाजीमध्ये केले गेलेले पेस व्हेरिएशन, चेंज ऑफ पेस फलंदाजांना अडचणींमध्ये बुचकाळ्यामध्ये टाकणारं ठरलं. आणखीन एक विकेट या ठिकाणी गमावली गेली. नवीन बॅटर सुमित आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चौथ्या क्रमांकावरती सुमित मैदानाच्या आतमध्ये. थोडासा शांत खेळ जरूर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ओ, यावेळेला सुमितनं आल्या आल्या मात्र जोरकस प्रहार केलाय. चेंडूला मात्र भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. शेवटच्या चेंडूवरती मात्र येतोय षटकार. तर विकेट आल्याचा जो दबाव होता तो दबाव रिलीज करणारा षटकार सुमितच्या बॅटमधून आपण पाहिला. पहिल्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती षटकार आला. दुसऱ्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती देखील षटकार पाहायला मिळाला. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावरती आल्यात. रितेश या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजीचा आणखीन एक विकल्प या ठिकाणी संगनायकाच्या माध्यमातून वापरला गेलाय. 4 षटकांची लढत म्हटल्यानंतर 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य. रितेश या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 विकेटसाठी तब्बल 555 रुपये. आणि जर का मेडन षटक हाताळला गेला, खरं तर पहिला चेंडू डॉट आलाय. मेडन षटक हाताळणं मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये तितकी सोपी गोष्ट नाहीये, परंतु रितेश 1000 रुपयांचं पारितोषिक असेल आणि हे दोन्ही पारितोषिक दिले जातील रोहनदादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट आलाय. दुसरा चेंडू स्ट्रायकिंग एंडला जर का आपण पाहिलं तर बॅटर ऋषी आपल्याला पाहायला मिळतात. 1 षटकार आतापर्यंत ऋषीनं लगावलाय खरा, परंतु फारशी संधी मिळाली नाहीये. पहिल्या षटकामध्ये तब्बल 5 चेंडू तो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती होता. 6व्या चेंडूवर त्याला संधी मिळाली, त्याने षटकार लगावला. यावेळेला पावलांचा वापर केलाय. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. थोडासा मिसकम्युनिकेशन 2 खेळाडूंमध्ये. विकेट गमवावी लागेल. येस, फलंदाज होतोय बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट. अगदी क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना की घर फिरले की घराचे वाशेही फिरतात, अगदी त्या प्रकारचं चित्र. सिंगल उपलब्ध असताना सुमितनं मात्र तिथे सिंगल न घेण्याचा निर्णय आणि ऋषी मात्र बाद झालाय. चला, आणखीन एक विकेट या ठिकाणी गमावले जाते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोनही सुमित आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेला स्लॉटमध्ये चेंडू मिळालाय. जणू तयार होता फलंदाज, अगदी त्याला निमंत्रण, आणि हे निमंत्रण स्वीकारलंय. चेंडूला भिरकावून दिलाय. आउट ऑफ द पार्क षटकार. या षटकारानं संघाची एकूण धावसंख्या 32. इथूनही 60+ हवा धावफलकावरती उभारणं हे पहिलं टार्गेट तुमच्या समोर असणं गरजेचं आहे. 32 आल्यात. पहिले 2 चेंडू निर्धाव फेकले, परंतु तिसरा चेंडू मात्र अगदी पुढ्यामध्ये केला. फलंदाजाच्या स्लॉटमध्ये, आर्कमध्ये तो चेंडू केला आणि सुमित मात्र तयार होता. स्वराज्य 11 मी सुरुवातीला देखील म्हटलं की या दोनही संघ असे संघ आहेत की ज्यांच्यामध्ये सर्वाधिक युवा खेळाडूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळतो. दोनही सुमित मैदानाच्या आतमध्ये. षटकार आलाय. षटकारानंतर रिफ्लेक्शन काय असेल? यावेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. थोडासा ऑफ ब्रेक केला गेला उजव्या हाताच्या बॅटरसाठी.
टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघाला, पंचाने अवांतरचा इशारा केलाय. हे खरं तर दडपण आहे, हे दबाव आहे आणि देखीलही काहीशी कानमंत्रणा देताना आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगलं बॉन्डिंग आहे. रितेश असेल, प्रयेश असेल, त्यानंतर सचिन कारवार असतील, कैलास असेल, त्याचबरोबर नितीन कडकेला आपण पाहतोय. खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे, खूप चांगलं संघ बांधणी या ठिकाणी केली गेली आहे. यावेळेला आणखीन एक स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या क्षेत्रामध्ये खरं तर हा फटका एक्झिक्यूट करायचा होता. पंचांकडे अचाळभूत नजरेनं पाहिलं गेलं, परंतु पंचाने सांगितले की हा डॉट बॉल आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय. प्रत्येक निर्धाव चेंडूनं दडपण हे वाढत जाणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघावर. परंतु इथे मात्र पावलांचा वापर केलाय. पुन्हा एकदा डाऊन द विकेट आले आहेत आणि चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. सुमितच्या बॅट मधून येतोय या इनिंग मधला दुसरा षटकार. एकूण धावसंख्या धावफलकावरती या षटकाराच्या बरोबरीनं 39-39. आणि या षटकाचा जर का आपण विचार केला तर शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. अगदी जर का आपण स्वराज्य 11 संघाचा चमू पाहिला, तिथून काही मॅसेजही जाताना पाहायला मिळतात. कारण सुमित चांगला चेंडू बॅटला कनेक्ट करतोय. पहिल्या चेंडूवरती त्यानं षटकार लगावलाय आणि संघातील जे खेळाडू आहेत खरं तर ज्यांच्याकडनं नेहमीच अपेक्षा असतात, ते खेळाडू काही महत्त्वाच्या सूचना करतात. त्यांना देखील ठाऊक आहे की 60+ इथूनही केला जाऊ शकतो धावफलकावर. वेळेला स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा षटक होत आहे समाप्त. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. 3 षटकांच्या समाप्ती धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 39 धावा. आणि शेवटचे 6 चेंडू कोणता गोलंदाज या ठिकाणी हाताळला जाणार. कैलास सारखा विकल्प तुमच्याकडे असताना संघनायक फार चर्चा या ठिकाणी करणार नाहीये. कैलास चौधरी गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी या गोलंदाजाच्या खांद्यांवरती आपल्याला पाहायला मिळते. 39 धावा धावफलकावरती आल्या आहेत. तर निश्चितच हा समालोचन कक्ष आपण आमचा स्क्रीनवरती पाहू शकता. आणि त्याचबरोबर ज्यांचं काही क्षणापूर्वीच आपल्याला या मुख्य मंचावरती शुभागमन पाहायला मिळतं, अगदी त्यांना आपण स्क्रीनवरती पाहतो. रोहनदादा पाटील आर्यन संघाचे सर्वात प्रमुख पुरस्कर्ते आहेत, एक चांगले आयोजकही आहेत, एक यशस्वी युवा उद्योजकही आहेत आणि क्रिकेट या खेळावरती त्यांचं विशेष प्रेम नेहमीच आपल्याला पाहायला मिळालंय. स्पर्धांचं आयोजन असो किंवा स्वतः मैदानावरती परफॉर्म करणं असो. यावर्षी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये यावेळेला स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता. वेट अँड वॉचचं क्रिकेट आणि चेंडूला मात्र भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. उशिरा संघासमोर जोडले गेले, त्यामुळे रोहनदादा देखील कदाचित पुढच्या सामन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट अजूनही त्यांच्यामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. अगदी या संघाचं कर्णधार पदही भूषवताना आपण त्यांना पाहतोय. परंतु षटकार आलाय. पहिल्या चेंडूवरती दबाव निर्माण केलाय. जी धावसंख्या कुठेतरी मर्यादित पाहायला मिळाली पहिल्या 3 षटकांमध्ये, त्या धावसंख्येला उभारी देणारा हा षटकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय. 1111 रुपये 3 विकेटसाठी कैलास या गोलंदाजाला. आणि पहिला चेंडू जर का आपण पाहिलं तर फलंदाजाच्या रीच मध्ये होता. स्लोवर ऑन पद्धतीचा तो चेंडू होता. परंतु दुसऱ्या चेंडूवरती त्यांना आपली ओरिजिनल गती दाखवली आहे. याही वेळेला फटका मोठा आहे. फटका फसलाय का? क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. मात्र चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. पहिल्या 3 चेंडू मध्ये आलेला हा दुसरा मोठा फटका. षटकार. षटकारांचीच भाषा केवळ मैदानाच्या आतमध्ये बोलली जाते आणि या षटकार सांघिक अर्धशतकही पूर्ण होत आहे. 51 धावा धावफलकावरती लागतायत. एका सेफ झोन मध्ये निश्चितच हा संघ आता जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळालाय. हा पॅटर्न चालू राहणार का?
यावेळेला स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता. पंचांकडे अचलभूत नजरेनं पाहिला गेला, परंतु पंचाने सांगितलं इट्स अ लिगल डिलिव्हरी. 6.6 त्यानंतर पुन्हा डॉट. या चेंडूवरती 6 येणार का? ओय, याही वेळेला पॅटर्नच वेगळा आहे हे सांगत असताना भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. वन मोर बिग षटकार. 6-0. आता शेवटच्या चेंडूवरती काय घडणार? 3 षटकार आतापर्यंत आले आहेत आणि जी धावसंख्या अपेक्षित होती ती धावसंख्या मात्र धावफलकावरती आली 57. आतापर्यंत झालेल्या 4 सामन्यांमध्ये 4ही सामन्यांमध्ये 60+ ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहिली. त्यामुळे इथून जर का 60+ धावफलकावरती पाहायचं असेल तर शेवटच्या चेंडूवरती मोठ्या फटक्याची गरज. आडव्या बॅटनं प्रहार केला, क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे, मात्र चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. पहिल्या सत्राचा खेळ इथे होतोय समाप्त. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 61 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 62 धावांचं. घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि येऊयात पुन्हा एकदा या सामन्याकडे. तत्पूर्वी विनंती करूया, यानंतरची होणारी लढत जंक्शन स्पोर्ट्स क्लब कळंबोली आणि स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे प्रतिष्ठान कळंबोली. दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे, इनिंग ब्रेक आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये हा पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाईल. धन्यवाद प्रवीण सर. नक्कीच पुन्हा एकदा तमाम उपस्थित
खेळाडू, क्रीडा रसिक आणि व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर यांना घेऊन चालतोय संघर्ष चषक, संघर्ष सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आयोजित श्रद्धांजली चषक 2026 पावसाळी रबर बॉलची क्रिकेटची स्पर्धा. या स्पर्धा आपण पाहता तर पहिल्या फेरीतील पाचवा सामना स्वराज्य 11 विरुद्ध आर्यन्स या दोन संघादरम्यान, जिथे आर्यन्स संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथमतः आमंत्रित केलं ते स्वराज्य चषक स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला आणि 61 धावा करून 62 धावांचा पाठलाग करण्यासाठी आता मात्र सलामीची जोडी निखिल कडगे आणि फलंदाज सचिन कारवार. पहिल्या चेंडूवरती वेलकम केले, स्वागत केले गोलंदाज ऋषी सरगरचं, फलंदाज निखिल कडके आणि चौकार मारून. निखिल कडके म्हटलं तर रोडपल्ली गावातील एक व्यावसायिक खेळाडू, नक्कीच मी म्हणेल की एक जबरदस्त धाकटीचा खेळाडू होता. राजेश नुकत्याच झालेल्या या जंक्शन विरुद्ध स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे प्रतिष्ठानमधील नाणेफेकीमध्ये स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे प्रतिष्ठान या संघाने नाणेफेक जिंकलेली आणि नक्कीच मी म्हणेल की जो काही आपला निर्णय असेल तो त्याच्यावरती मात्र त्वरित आपण हा सामना संपला की त्यावरती अंमलबजावणी करायची. ऋषी सरगर गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर चेंडू चांगलं पुनरागमन, चांगला कमबॅक केलं, टी फॉर टॅटचं उत्तर दिलंय ते यावेळेस मात्र गोलंदाज ऋषी सरगरने. चला पंच विनंती तुम्हाला की आपण कृपया सूचना ताकीद करायची खेळाडूंना की तुम्ही जास्त वेळ मात्र खर्च करू नका, कारण जवळपास आजच आपल्याला या श्रद्धांजली चषक 2026चा अंतिम सामना देखील खेळवायचा आहे आणि आयोजकांचा मानस आहे, ज्यांनी जी घेतली मेहनत गेली कित्येक महिने, त्यांचा असा मानस आहे की किमान 3 षटकांचा अंतिम सामना व्हावा. या दरम्यान पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, पुन्हा एकदा आपण जर बघितलं ऑन द नी आला, चेंडूला भिरकावून लावायचं मिडॉनच्या डोक्यावरून, परंतु चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्क नाहीये. चेंडू गेला तो लेग बाईटच्या माध्यमातून एका धावेकरिता, जिथे एका आता माझा स्ट्राईक वन एंडवरती येतोय. आपण पाहतोय नमो चषक मधील नाईट रजनीमधील बाईक स्वार फलंदाज सचिन कारवार. धावसंख्या 10 फलकावरती आता मात्र बिनगडी बाद 5. फलंदाज निखिल कडके खेळतोय आपल्या 4 या धावसंख्येवरती. यावेळेस सुरेख चेंडू होता, वेगवान चेंडू होता, अफलातून चेंडू होता. आपल्या उंचीचा आणि आपल्या खांद्यांचा अतिरिक्त वापर केला गेला आणि भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता. सचिनकडे याचं कोणतंही उत्तर नव्हतं. बॅट जरूर फिरली गेली होती, परंतु बॅटचा स्विंग आणि चेंडूचा वेग या मात्र कोणताही ताळमेळ राहिला नाहीये. पुढचा बॉल यावेळेस फिंगर रोज केले गेले, चेंडू खाली येतोय, क्षेत्र स्वतः गोलंदाज झेल पूर्ण होईल का तर नाही. शेवटच्या क्षणी मात्र कॉटन बोल्टचा जो पर्याय उपलब्ध होता तो मात्र इथून निष्ठून गेलाय. चेंडू दान होतोय तो आता मात्र जमिनीला आणि याच बरोबर एक जीवनदान आता मात्र मिळतंय ते सचिन कारवार याला. सचिन कारवार याला मात्र जीवनदान देणं हे कितपत महागडं ठरतंय याचं उत्तर येणार वेळ आणि येणारा काठ अंतिम चेंडू असेल या षटकातील. विचार केला प्रवीण सर तर बांधून ठेवलंय आर्यन संघाच्या या दोन्ही फलंदाजांना. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू खोलवर प्रतिसाद चेंडू होता. यावेळेस आता मात्र चेंडू खणून काढला, चेंडू जातोय तो शॉर्ट एक्स्ट्राच्या दिशेने, जिथे चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल, पुन्हा फेक होईल. तोपर्यंत 2 धावा मात्र धावून पूर्ण करतोय. 9 या धावसंख्येवरती आपण विचार केला तर षटक क्रमांक 1ची इथे होते सांगता. अतिशय सुंदर षटक टाकलं गेलंय, कारण मी म्हणेल की यावेळेस अवघ्या काहीच धावांवरती मात्र रोखून धरलंय ते यावेळेस आर्यन संघाच्या या आघाडीच्या दोन्ही फलंदाजांना. कारण दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर निखिल कडकेचा विचार केला तर रोडपाली ग्रामीण संघातून खेळणारा एक जबरदस्त विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तो फलंदाज निखिल कडके. तर इंटर कॉलनी स्पर्धेमध्ये ज्यावेळेस काही वर्षांपूर्वी नमो चषक झाला होता, त्या नमो चषकामध्ये आपल्या नावावरती दुचाकी जिंकणारा एक विस्फोटक फलंदाज सचिन कारवार मात्र त्यावेळेस खेळतोय. सलामीतला
आपण पाहतोय आर्यन्स स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाकडून असे दोन्ही विस्फोटक फलंदाज खेळपटवरती असताना देखील आपल्या अचूक टप्प्यावरती नियंत्रित मारा करत अवघ्या 9 धावसंख्येपर्यंत रोखलंय ते गोलंदाज ऋषी सरगर याने. नवीन गोलंदाज सौरभ पोटे यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो. SP या नावाने ओळखला जाणारा सौरभ पोटे SP नक्कीच मी म्हणेल की यावेळेस चांगली कामगिरी करेल का. जी कामगिरी गोलंदाज ऋषी सरगर यांनी केली तीच कामगिरी त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत तोच तिखट मारा अचूक टप्प्यातून नियंत्रित मारा करेल का यावरती मात्र प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. याचं उत्तर येणारा वेळ आणि येणारा काळच देईल. पुढचा बॉल यावेळेस हॅमर केल्या बॅट ज्याप्रमाणे लॉंग टेनिसमध्ये हॅमर करतात ना त्याप्रमाणे आता मात्र हॅमर केले गेले आणि दर्जेदार षटकार आता मात्र मिळतोय. तो आर्यन्स संघाला फलंदाज आहे निखिल कडके. NK या नावाने प्रसिद्ध असलेला फलंदाज निखिल कडके आता मात्र आपल्या खास शैलीतील एक आपला आवडता फटका आता मात्र मिळतोय. टार्गेट झोन केलं यावेळी थ्रू द एक्स्ट्रा कव्हरच्या माध्यमातून 6 धावांकरिता मिळतोय. या 6 धावांचं समीकरण मात्र 6 ने वाढतंय. धावसंख्या थांबते ती आता मात्र 15च्या घरामध्ये. आता मात्र काही तांत्रिक अडचणी ज्या होत्या त्या दूर झाल्यात आणि काही वेळातच आपण पुन्हा एकदा SK साऊंड्स अँड इव्हेंटचा DJ आपण पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत. या दरम्यान पुन्हा एकदा चेंडूला मात्र दिशा दिली. चेंडू जातोय थ्रू द मिड ऑन जिथे 1 धाव आता मात्र मिळते आणि यावेळेस आता मात्र विचार केला तर एका धावसंख्येने समीकरण मात्र 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती 16च्या घरामध्ये आणि येणारे चेंडू असतील 16 आणि 46 धावांची गरज. 16-46 ची गरज. यावेळेस आता मात्र दर्जेदार देखना फटका ज्या वेगाने चेंडू टाकला त्याच वेगाने आता मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये मात्र षटकार मारला. नक्कीच बघतोस काय रागानं षटकार मारलाय सचिन नावाच्या या वाघानं. अतिशय सुंदर कलात्मक नेत्रदीपक फटका म्हणावा लागेल. असं वाटलं होतं की जसा काही चेंडू सुटला त्या चेंडूवरती जणू काही मोहर लावली होती 6 धावांची. ती मोहर आता मात्र लागली गेली. या षटकाचं समीकरण मात्र 6 ने वाढतं. धावसंख्या थांबते ती आता मात्र 22च्या घरामध्ये. चला विनंती असेल मुख्य पंच आपण की सूचना आपण ताकीद करायची खेळाडूंना की आपण जास्तीचा वेळ मात्र घ्यायचा नाही. कारण मर्यादित षटकांचे हे सामने आहेत आणि या मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये मर्यादित वेळेतच तुम्हाला मात्र तुमचं षटक पूर्ण करायचं आहे. गोलंदाज सौरभ पोटेवरती आता मात्र केला गेलेला हल्ला फलंदाज निखिल कडके माफ करा सचिन कारवार याच्या करवी. SK आणि NK सचिन कारवार निखिल कडके. यावेळी आखोटप्पा चेंडू असे चेंडू तुम्ही सचिन कारवारला करू शकत नाही. आखोटप्पा चेंडूवरती आता मात्र एक लांब षटकार मारण्याची ताकद आणि धमक असलेला फलंदाज आहे आणि या फलंदाजाचा अपोजिट त्याच्या विरुद्ध तुम्ही असे चेंडू टाकू शकत नाही. बॅक टू बॅक हा दुसरा मोठा दणदणीत खणखणीत सचिन ब्रँडेड कारवार हा षटकार. समीकरण आता मात्र उरतंय येणारे 14 चेंडू आणि 34 धावांची गरज. बघा विचार केला स्वराज संघाच्या या सर्व गोलंदाज असतील खेळाडू असतील त्यांनी अभ्यास केला होता निखिल कडकेचा परंतु पेपर आलाय सचिन कारवार नावाचा. गोलंदाज सौरभ पोटे काहीसा मानसिक दडपणाखाली असेल. पुढचा बॉल यावेळेस लोअर फुल चेंडू होता वेगाने टाका चेंडू होता. चेंडू जातोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सरक सीमे रेषे नजदीक जिथे 2 धावा पूर्ण तिसरी देखील पूर्ण होते. 4थी धाव होईल का तर होय माफ करा नाही नकार दिलाय निखिल कडके याने. 3 धावा पूर्ण. या 3 धावांचं समीकरण मध्ये 3 ने वाढते. या 31 लॉस ऑफ 0 विकेट. जमीची बाजू प्रवीण सर एक म्हणजेच अद्याप देखील कोणताही फलंदाज मात्र बाद झाला नाहीये. ती मात्र एक जमीची बाजू. येणारे 13 चेंडू आणि 31 धावांची गरज. षटक क्रमांक 1 हाताळलं होतं ऋषीने त्याने धावा खर्च केल्या 9. त्यानंतर षटक क्रमांक 2 हाताळलं ते हाताळतोय
तो मात्र गोलंदाज सौरभ पोटे. आता मात्र काहीशी अडचण आता इथे मात्र होते. विचार केला तर 6 चेंडू 19 धावांवरती खेळतोय. 2 षटकाच्या मदतीने सचिन कारवार. तर 5 चेंडू 12 या धावसंख्येवरती खेळतोय फलंदाज निखिल कडके. यावेळेस पुन्हा एकदा बचावात्मक पवित्रा घेण्याचा प्रयत्न, परंतु तो जो बचावात्मक जो पवित्रा आहे ना तो मात्र अंगाशी आलाय. ऑफसाईड द आउट स्टंप चेंडूला मात्र ठेवलं होतं, परंतु पंचांनी बघितलं, हेरलं की हा चेंडू हा अवांतर आहे. उजव्या इष्टीला बाहेर जाणारा चेंडू होता, त्यामुळे काय पंचांनी तो चेंडू दंडित केला गेला. आणि मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहात मुख्य पंच रोशन पोपिडा. एक लेदरचा क्रिकेट असेल, टेनिसचं क्रिकेट असेल, रबर बॉलचं क्रिकेट असेल, त्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये आता मात्र चांगली कामगिरी करताना पुन्हा एकदा तीच लाईन तीच चूक आपल्याला बघायला लागेल. सलगचा अवांतर चेंडू. तेरा चेंडू आणि 28 धावांची गरज. नक्कीच आज काहीही केलं तरी श्रद्धांजली चषक चा पहिल्या माझे ट्रॉफी आपल्याच घरी घेऊन जायचा असा मानस जणू काही आहे असं दिसतंय. षटकार आता मात्र येतोय आणि षटकार मारल्यानंतर आपण जात आहोत SK साऊंड्स अँड इव्हेंटच्या माध्यमातून एक सुमधुर संगीताकडे. या षटकारानंतर समीकरण आता मात्र उरतंय आर्यन संघाला. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. आपला पहिला सामना आपण पाहत आहात खेळतोय तो स्वराज्य 11 या संघासमोर. स्वराज्याच्या या संघाने 61 धावा करून आव्हान ठेवलं 61 धावांचं. यावेळेस आपण जर पाहिलं तर जवळपास येणारे चेंडू असतील 12 आणि 22 धावांची गरज. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज तुषार. समोर येतो तडकेबंद फलंदाज सचिन कारवार जो खेळतोय 6 चेंडू आणि 19 या धावसंख्येवरती. पहिला चेंडू कोणत्या प्रकारचा असेल याचा पुन्हा एकदा खोटपा चेंडू होता. झोन निवडलाय, थर्ड मॅनच्या डोक्याला यावेळेस आता मात्र टार्गेट केले गेले आणि षटकार आता मात्र येतोय. ज्या वेगाने चेंडू टाकला होता त्याच वेगाने मात्र षटकार आपल्याला पाहायला मिळाला. जसं जणू काय या चेंडूवरती 6 धावांची मोहर लावली होती की काय, चेंडू सुटतो काय आणि चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क जातो काय. मात्र यावेळेस आता मात्र पुन्हा एकदा मिळते संधी DJ याला. धन्यवाद SK साऊंड्स अँड इव्हेंट्स. फलंदाज सचिन कारवार मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला कमबॅक केलंय गोलंदाज तुषार याने. चेंडू क्रमांक पहिला जो हाताळला होता तो आखोटप्पा चेंडू होता, लाईन आणि लेन थोडा भरकटला होता, परंतु यावेळेस चांगलं पुनरागमन केलंय.
टी फॉर टॅटचं उत्तर दिलंय. आता मात्र यावेळेस गोलंदाज तुषारने एक तेरी तो एक मेरी या संकल्पनेतून मात्र पहिला चेंडू षटकार, नंतर चेंडू गेला तो डॉट. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. पंच देखील चेक करतायत, स्क्वेअर लेग पंचांशी चर्चा करतायत आणि त्यानंतर सल्ला मसलत केल्यानंतर मुख्य पंच रोशन पोपिडा आता मात्र इशारा करतायत की हा चेंडू हा मात्र अवांतर आहे, दंडित केले गेले. या चेंडूला एक धाव आता मात्र मिळते. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. 10ला 15 यावेळेस आता मात्र समीकरण उरतंय आर्यन संघाला आपले या श्रद्धांजली चषकामध्ये पहिला विजय मिळवण्यासाठी. यावेळेस बॉडीचा वेध घेणारा चेंडू होता. चेंडू आता मात्र एक धाव देऊन जातोय. मुख्य पंचांचा इशारा येतोय तो लेग बाईटचा आणि या एका धावसंख्या समीकरण मात्र 1ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 48च्या घरामध्ये. निखिल कडके आपल्या संघाचं अर्धशतक षटकार मारून पूर्ण करणार, चौकार मारून पूर्ण करणार की 2 धावा देऊन पूर्ण करणार, यावरती मात्र प्रश्नचिन्ह आहे. निखिल कडके ब्रँडेड षटकार येणार का गोलंदाज तुषारवरती? एक षटकार जरूर आला होता, त्यानंतर चांगलं कमबॅक केलं, चांगलं पुनरागमन केलं गोलंदाज तुषारने. परंतु यावेळेस आता मात्र नवीन फलंदाज निखिल कडके. यावेळेस निखिल कडके मात्र मोठा फटका मारता होता, प्रयत्न मात्र असफल ठरतोय, सफल ठरतोय तो मात्र गोलंदाज आणि फलंदाज निखिल कडके मात्र तंबूच्या आश्रयाला. तर धन्यवाद डीजे एस के साऊंड्स अँड इव्हेंट्स. आपण पाहत आहात एक जबरदस्त धून आपण इथं वाजवली गेली आहे दुनियादारीमधील. ही एक धून नक्कीच ज्या धूनने मात्र सर्व प्रेक्षकांना बुडवे घातली होती आणि दिल दोस्ती दुनियादारीमधील दुनियादारी यावेळेस मात्र आपण पाहतोय. 8 चेंडू 14ची गरज. गोलंदाज तुषारच्या समोर आहे एक नवीन फलंदाज रितेश यादव आणि या दरम्यान थोडंसं खराब क्रिकेट पाहायला मिळतंय. पंचांचा इशारा येतोय तो 4 धावेचा. समीकरण मात्र उरते येणारे 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. थोडंसं फंबल पाहायला मिळालं, थोडंसं मानसिक दबाव मात्र पाहायला मिळाला यावेळेस स्वराज्य 11 संघाच्या या खेळाडूंवरती. फलंदाज निखिल कडके जरी बाद झाला असला तरी देखील सचिन कारवार नावाचं वादळ मात्र घोंगावतंय ते खेळपट्टीवरती. तदनंतर विचार केला तर इनेट नंबर 3 वरती आपण पाहतोय फलंदाज रितेश यादव, ज्याने आल्या आल्या आपल्या बॅटचे जोहर मात्र दाखवले गेलेत. का आपल्या संघ नायकाने आपल्याला इनेट नंबर 3 वरती पाठवलं याचं जिवंत त्याचं मूर्तिमंत उदाहरण यावेळेस आपल्याला दिलं गेलं. बॅटच्या माध्यमातून आल्या आल्याच मात्र आपल्या ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये मात्र मिळाल्या, काढल्या त्या 4 धावा. तुषार आता मात्र ठरतो थोडासा महागडा, कारण आतापर्यंत चेंडू फेकले गेलेत. 5-11 धावा त्याने खर्च केल्या आणि जर चेंडूचा हा निर्धार आला तर मात्र एक चुरस मात्र निर्माण होईल, परंतु नाही. यावेळेस पुन्हा एकदा बॉडीलाईन अटॅक आपल्याला पाहायला मिळाला, जिथे एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांचं समीकरण मात्र 2ने वाढते आणि याच बरोबर या 2 धाव समीकरण 2ने वाढल्यानंतर धावसंख्या थांबते ती 54च्या घरामध्ये. 1/54 येणारे 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. परंतु 8 धावा करत असताना स्ट्राईक एंडवरती आपण पाहणार आहात फलंदाज सचिन कारवाड्याला जो खेळतोय 9 चेंडू आणि 25 या नाबाद धावसंख्येवरती.
चला मुख्य पंच विनंती तुम्हाला की कृपया आपण सूचना ताकीद द्यायची खेळाडूंना की कृपया आपण जास्त वेळ घेऊ नका, कारण आजच आपल्याला या श्रद्धांजली चषक 2026चा अंतिम सामना देखील आपल्याला खेळवायचा आहे आणि आयोजकांनी जी घेतली गेली मेहनत आहे गेले कित्येक महिने, त्या मेहनतीचं फळ म्हणजे त्यांचा एक माणूस आहे की अंतिम सामना हा किमान 3 षटकांचा व्हावा आणि हा त्यांचा मानस आपणच पूर्ण करू शकतो. सुमित सनस आता मात्र यावेळेस सांघिक 4थं वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय. सुमित सनस नक्कीच आपल्या नावाप्रमाणेच फलंदाज सचिन कारवारने मात्र हा सामना फिनिश केलाय आणि याचबरोबर तो ठरतोय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. तर विनंती असेल सचिन कारवार आपण आपल्या व्यासपीठावरती यायचं आहे आमच्या आणि प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आता मात्र आपण घ्यायचा आहे. 5 षटकार आणि 11 चेंडूंमध्ये नाबाद खेळी करणारा 37 धावांची नाबाद खेळी करणारा सचिन ठरतोय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच.